तर आज आम्हाला नवं फेडायचं होतं. तर नवं फेडणं म्हणजे काय, की जो आमचा पहिला गहू निघालेला होता ना, तर त्या गव्हाच्या पिठाच्या पोळ्याचा नैवेद्य आम्हाला देवाला दाखवायचा असतो. तर मग तेच आज आमचं इथं चालू होतं. तर त्यासाठी मम्मी इथे हटलेलं पिठलं बनवत होता आणि मी इथे तोपर्यंत त्या आवरतायत, तर तोपर्यंत मी माझं आवरून घेतलं. कारण की स्वयंपाक ऑलमोस्ट होत आलेला होता. फक्त थोड्याशा पोळ्या बाकी होत्या आणि मग पिल्लूला पण अंघोळ घालायची होती. तर मग आजी-बाबांनी मिळून तिला अंघोळ घातली. कारण की ती खूप रडते, तर त्याच्यामुळे एक जण पाणी टाकायला तरी ॲटलीस्ट लागतो. आणि मग मी तोपर्यंत पोळ्या करून घेतल्या राहिलेल्या. 2-4च पोळ्या राहिल्या होत्या. बाकीच्या मम्मींनी केल्या होत्या, तर मग त्या अंघोळ घालायला गेल्या. तर मी पटकन पोळ्या करून घेतल्या आणि मी तिला जे कपडे वगैरे लागणार होते ना, तर ते आधीच काढून ठेवले होते. कारण की मग मी म्हटलं परत मला उठता येणार नाही मध्येच. मग तिला मम्मींनी अंघोळ वगैरे घालून तिला रॅप करून झोक्यात टाकून दिलं आणि अंघोळ झाली की ती ॲटलीस्ट 2 तास तरी आरामशीर झोपते. कारण की अंघोळ झाली की थोडं फ्रेश वगैरे होतं आणि मग तिला शांत झोप लागते मस्त. मग ती झोपी गेली आणि आम्ही स्वयंपाकात ना वरण, भात आणि हटलेलं पिठलं, पोळी असं केलेलं होतं सगळं. तर तुमच्याकडं पण नवं फेडलं जातं का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही नवं फेडण्यासाठी स्वयंपाक काय करता ते पण सांगा. आता कोणी कोणी काय करतं की गोड स्वयंपाक बनवतं, पण आता आम्ही वरण, भात आणि पोळीच केलेली होती. तर असा आमचा आजचा दिवस गेला नवं फेडणं वगैरे याच्यामध्ये आणि सगळे जेवायला आलेले होते. तर मग त्यांचं इथं घास वगैरे काढणं चालू होतं. तर तो जो घास काढलेला असतो, तर तो आम्ही एक तर पक्ष्यांना किंवा मग गाईला देतो. तर असा गेला माझा आजचा दिवस. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.